हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार तर आपण बघणार आहोत हाफ ॲडर. ओके, तर मित्रांनो हा 4 मार्काचा क्वेश्चन येतो एक्झामला विचारला जातो. क्वेश्चन हाफ ॲडर आणि फुल ॲडर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाफ ॲडर कव्हर करूया, पुढच्या व्हिडिओमध्ये मी फुल ॲडर कव्हर करेन. ओके, तर मित्रांनो हा डिजिटल टेक्निकचा लेक्चर नंबर 6 आहे, युनिट 3 मधला कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. तर मी ऑलरेडी सर्व व्हिडिओ कव्हर केलेले आहेत 3rd युनिटवरती. त्याचप्रमाणे DSU DMS OOPचे पण व्हिडिओ कव्हर केले आहेत. सर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण मी असेच तुम्हासाठी एक व्हिडिओ आणत जाणार आहे. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन, त्या थ्रू तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा मित्रांनो. आणि मी जसे तुम्हाला अपडेट भेटत जाईल की पुढे आपल्याला कोणती व्हिडिओ येणार आहे, काय कोणते करायचं आहे, कोणतं मेन टॉपिक आहे, मी तुम्हाला तिथे नोट्स पण प्रोव्हाइड करेन. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, खालती दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये व्हॉट्सअप लिंक थ्रू जॉईन करायचं आहे. ओके, चॅनलला तुम्ही जॉईन व्हा, मग तुम्हाला अधिकाधिक माहिती मिळेल. ओके, तर पहिल्यांदा आपण काय करून घेऊ, सिलेबस बघून घेऊ मित्रांनो. बघा, तर सिलेबसमध्ये ते सांगितलेलं त्यांनी हा बघा काय सांगितलं, अरिथमेटिक सर्किटमध्ये काय सांगितलं आहे, डिझाईन हाफ अँड फुल ॲडर युझिंग अ के मॅप. तर या व्हिडिओमध्ये आपण हाफ ॲडर बघणार आहोत, नंतर फुल ॲडर बघू. पहिल्यांदा मी क्वेश्चन सांगतो, बोर्डचे रिपीटेड कोणकोणते आहेत ते या दोघांनी क्वेश्चनवर देईल. ओके, तर मी पहिले आज आपण दोघं हाफ ॲडरचे पण क्वेश्चन बघूया, फुल ॲडरचे पण क्वेश्चन बघूया, पण आज आपल्याला मेन हाफ ॲडर बघायचा आहे. ओके, काय विचारते इथं, हा बघा, ड्रॉ द फुल ॲडर सर्किट. बघा इथे क्वेश्चन बघा, तुम्ही क्वेश्चन पहिले समजून घ्या, नंतर मग तुम्हाला ते पुढचं समजेल. बघा काय क्वेश्चन आहे, ड्रॉ द फुल ॲडर सर्किट, लॉजिक डायग्राम, ट्रूथ टेबल अँड के मॅप सिम्प्लिफिकेशन. म्हणजे आपल्याला काय काय करायचं आहे, तर बघा पहिल्यांदा लॉजिक डायग्राम काढावं लागेल, नंतर ट्रूथ टेबल काढावं लागेल आणि नंतर मग त्याच्या के मॅपने सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. हा कधी विचार होता, हा समर 24मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्याचप्रमाणे दुसरा बघा काय कसं क्वेश्चन विचारलेला, हा क्वेश्चन काय विचारला बघा, ड्रॉ लॉजिक डायग्राम ऑफ हाफ ॲडर युझिंग के मॅप सिम्प्लिफिकेशन अँड राईट द ट्रूथ टेबल. म्हणजे ते क्लिअरली सांगतात, त्यांच्यामध्ये क्लिअर बोलतात की तुम्ही हाफ ॲडर काढा किंवा फुल ॲडर काढा. हा कधी विचारलेला, हा 2023ला विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, अजून असे क्वेश्चन विचारत बघा की ड्रॉ लॉजिकल डायग्राम ऑफ फुल ॲडर युझिंग द के मॅप सिम्प्लिफिकेशन्स अँड राईट द ट्रूथ टेबल. ओके, हा कधी विचारलेला, तर हा समर 22मध्ये विचारतो. म्हणजे क्लिअर कट क्वेश्चन यांचा असतो की एकतर ते फुल ॲडर विचारतील किंवा हाफ ॲडर विचारतील. 4 मार्कासाठी एक क्वेश्चन मित्रांनो येणार आहे, त्याची प्रिपेरेशन तुम्ही करून ठेवा. मी सांगतो तुम्हाला कसा मॉडेल आन्सरमधला आन्सर लिहायचा आहे ते. हा बघा, आता आपल्या इथे काय पहिला बघून घ्या, हाफ ॲडर बघून घ्या. हाफ ॲडर म्हणजेच की काय बघा, की के मॅप सिम्प्लिफिकेशन पण करायचं, राईट ट्रूथ टेबल पण करायचं. ओके, हा क्वेश्चन असं डायरेक्टली एक्झामला विचारलं जाईल 4 मार्कासाठी. मोस्ट ऑफ फुल ॲडर बघता, त्याच्यानंतर पण फुल ॲडर बघू, पहिला हाफ ॲडर समजून घ्या. ओके, तर तुम्हाला आन्सरमध्ये काय लिहायचं बघा, पहिले त्याची डेफिनेशन द्या. काय, अ हाफ ॲडर इज कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. लक्षात कसं ठेवायचं बघा, पहिल्यांदा हाफ ॲडर लिहा. अ हाफ ॲडर इज, तो काय आहे, कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. युनिटचाच नाव आहे. ओके, 3rd युनिटचं नाव काय, कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. तोच इथे लिहा की अ हाफ ॲडर इज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट दॅट परफॉर्म द ॲडिशन ऑफ 2, इथं बघा स्पेस राहिला माझ्याकडे, स्पेस द्या तुम्ही, 2 बायनरी डिजिट. कॉम्बिनेशन सर्किट म्हणजेच की काय, की समजा ए व्हेरिएबल आहे, बी व्हेरिएबल आहे, त्यांच्या दोघांचा मिळून एक काहीतरी एक लॉजिक सर्किट क्रिएट केलं, त्याला आपण म्हणतो कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. तो परफॉर्म काय करतो, ॲडिशन ऑफ 2 बायनरी डिजिट. म्हणजे 2 बायनरी डिजिट म्हणजेच की काय, ए आणि बीची ॲडिशन परफॉर्म करतो, त्याला म्हणतो आपण हाफ ॲडर. ओके, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो की जो हाफ ॲडर म्हणजेच काय आहे की ॲडिशन. ॲडरच नाम सजेस्ट करतोय की ॲडिशन होणार आहे कुणाची, 2 बाईट डिजिटची. ओके, आता बघा कोणते कोणते बघा, ए आहे हा फर्स्ट बीट आहे, दुसरा तुम्ही यूज करा तर बी सेकंड बीट. आता आपण बघूया याचा ट्रूथ टेबल बघून घ्या, मग तुम्हाला याचा आयडिया येईल. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हा नेहमी सम आणि कॅरी कॉन्टेन करतो. सम आणि कॅरी म्हणजेच का मी तुम्हाला सांगतो बघा. तर मी तो ट्रूथ टेबल समजून घ्या. बरोबर, आज तुम्ही डेफिनेशन लिहिलात, परत त्याच्या पुढे काय लिहिलात, कोणकोणते व्हेरिएबल यूज करतात, ए आणि बी 2 व्हेरिएबल आहेत, म्हणजे 2 व्हेरिएबल तुम्ही यूज करता. तर 2 पॉईंट असे लिहा की इट कॉन्टेन सम अँड इट कॉन्टेन कॅरी. का ते मी सांगतो बघा, ट्रूथ टेबल मी तुम्हाला समजेल. तर ट्रूथ टेबल करताना काय काय लागेल, पहिल्यांदा बघा आपल्याला
तर पहिल्यांदा आपल्याला एक असं एक बॉक्स काढावा लागेल, त्यामध्ये एकामध्ये लिहा इनपुट आणि दुसऱ्यामध्ये लिहा आउटपुट. म्हणजे तुम्ही ते काय क्रिएट करणार, एक इनपुट क्रिएट करणार आहात आणि एक आउटपुट क्रिएट करणार, राईट. तर इनपुटमध्ये काय येईल ए आणि बी आणि आउटपुटमध्ये काय येणार आहे बघा, सम आणि कॅरी. ओके, म्हणजेच की काय, आपण जेव्हा ॲडिशन करतो टू व्हेरिएबलची, जेव्हा आपण ॲडिशन करतो म्हणजे ए प्लस बीची ॲडिशन करणार आहोत, तेव्हा काही ना काहीतरी सम येणार आहे आणि काही ना काहीतरी कॅरी येणार आहे, राईट. मग आता बघा ते कसे येणार सांगतो बघा तुम्हाला. पहिल्यांदा आपण बघा, आपल्याला माहिती आहे की ए आणि बीमध्ये व्हेरिएबल असतील तर काय काय येणार बघा, बघा 0 सॉरी बघा काय काय येणार आहे बघा, 0 0 1 1. ओके, असे येणार आहेत, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय येणार आहेत, त्याच्यानंतर येणार आहेत 0 1 0 1, बरोबर आहे. इतकं समजलं. या गोष्टी तर बेसिक आहेत, तुम्हाला माहिती आहे सर्व गोष्टी. ओके, आता सम करायला म्हणजे काय करायला बघा, 0 आणि 0ची सम केली प्लस 0 आणि 1ची सम केली, 1 आणि 0ची सम केली तर काय येईल बघा, आणि 1 आणि 1ची सम केली तर काय येईल बघा. 0 आणि 0ची सम केलं तर 0 येईल, परत इथं 0 आणि 1ची सम केला तर 1च येईल, आणि 1 आणि 0ची सम केली तरी पण 1 येईल, आणि 1 आणि 1ची सम केला तरी पण 0 येईल. पण कॅरी कुठे कुठे जनरेट होते ते बघा, इथे बघा, इथे कॅरी जनरेट होणार प्रत्येक गोष्टीचे बघा. 0 आणि 0ची सम केला तर कॅरी जनरेट होते नाही, मग इथे काय येईल 0, बरोबर आहे. 0 आणि 1ची तुम्ही ॲडिशन केली तर कॅरी जनरेट होतो नाही, 0च येतोय, बरोबर आहे. त्याचप्रमाणे 1 आणि 0ची कॅरी केला तरी पण कॅरी जनरेट होत नाही, 0, बरोबर आहे. 1 आणि 1 म्हणजे बघा या खालच्या कॉलममध्ये बघा, 1 आणि 1ची जेव्हा तुम्ही ॲडिशन कराल तेव्हा तिथे कॅरी जनरेट होईल 1. ती कशी तुम्हाला दाखवतो बघा मी. इथं बघा 1 आपण घेतला आणि त्याच्यासोबत ॲड केलात 1, बरोबर आहे. तर आपल्यामध्ये आउटपुट काय येतो नेहमी 1 आणि 0, राईट. 1 आणि 0 हा आउटपुट येतो. ही 0 असते जी सम आणि 1 असतो हा कॅरी. तुम्हाला मी किती टायमात सांगितलेलं आहे की 1 आणि 1 ॲडिशन ही 1 आणि 0 येते, 1 येतो सम, 0 येतोय कॅरी. आय होप तुम्हाला टेबल समजलेला असेल. हा टेबल तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून ठेवा आफ्टर डेफिनेशन. ओके, हे डेफिनेशन ट्रूथ टेबल ड्रॉ करा, खूप इम्पॉर्टंट ट्रूथ टेबल आहे. याच्यावरच तुम्हाला लॉजिकल डायग्राम वगैरे के मॅप वगैरे करायचा आहे. तर दाखवतो तुम्हाला के मॅप कसा करायचा. आता आपल्याला मित्रांनो के मॅप काढावं लागेल, बरोबर आहे. के मॅप सिम्प्लिफिकेशनमध्ये पहिल्यांदा काय करायचं बघा, आपण टेबल काढलेला आहे, ड्रॉ केला आहे, याच्यानुसार आपल्याला के मॅप काढायचा आहे. तर कसा काढायचा तो बघून घ्या बघा. हा बघा, पहिले तुम्हाला एक बॉक्स क्रिएट करावा लागेल. ओके, आणि त्या बॉक्समध्ये 4मध्ये डिवाईड केलं लागेल, 1 2 3 4. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला गोष्ट. नंतर मग काय करा, नंबरिंग करा. ओके, 0 1 2 3. बघा माझ्याकडनं एक मिस्टेक झाली होती मित्रांनो के मॅपच्या व्हिडिओमध्ये. मी 0 1 2 इथे घेतलं होतं, 3 इथे घेतलं होतं. सॉरी, मी तुम्हाला सर्वांना सॉरी बोलतो, ते एक मिस्टेक होती माझ्याकडनं. फक्त इथे लक्षात ठेवते की 0 1 2 इथे करा आणि 3 इथे करा, फक्त ते स्वॅप करा. मी पिन करून कमेंटमध्ये सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे के मॅपच्या. फक्त इतकं लक्षात ठेवा की 0 1 2 इथे गेला पाहिजे, 3 इथे आला पाहिजे. ओके, तर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल बघून घ्या, फक्त तिकडे चेंज करा 0 1 2 आणि 3. ओके, आता पुढे बघा काय करायचं आहे. इतकी गोष्ट केल्यानंतर मित्रांनो काय करा की बघा, आता ते ए आणि बी म्हणजे काय केलं बघा, ए आणि बी कुठले वाला, हे ए आणि हा बी, ए आणि बी. ओके, प्लेस केलात. पुढे काय करा बघा, 0 0 1 1. ओके, इथे 0 इथे 1 इथे 0 इथे 1. आता इथे ए लागेल, इथे ए मॉड लागेल, इथे बी लागेल, इथे बी मॉड लागेल, इथे बी लागेल. मी सांगितलं जेव्हा 0 असेल तेव्हा मॉड द्यायचा, ए असेल तेव्हा मॉड द्यायचा. हे बघा, ए मॉड ए, बी मॉड बी. इतकं समजलं. आता काय करायचं बघा मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे नंबरिंग द्यावं लागेल. ओके, इथे नंबरिंग द्यावं लागेल आणि जिथे जिथे 1 आहे ना ते इथे गोष्टी पुट करावे लागतात. आता आपण हा कशासाठी बघतोय, हा समसाठी बघतो. ओके, हा समसाठी चालला आपल्याला. तो इथे तुम्ही लिहायला विसरू नका, इथे तुम्ही सम लिहा. मी लिहिला नाही इथे तुम्ही सम लिहा, SUM सम. ओके, आता पुढे काय करा बघा, नंबरिंग आहे 0 1 2 आणि 3. बघा इथे मी नंबरिंग दिले 0 1 2 आणि 3. ओके, आता ही व्हॅल्यू पुट करा बघा. ही 1 हा कुठल्या लोकेशनला आहे, फर्स्ट लोकेशनला, म्हणजे फर्स्ट लोकेशनला काय येईल 1 येईल. आला इथं. आता बघा ह्या लोकेशनला 2 लोकेशनला 1 आहे, मग 2 लोकेशनला पण काय करा 1 द्या. इतकं समजलं मित्रांनो. आता मी सांगतो बघा, इथे कोणत्याच प्रकारची ग्रुपिंग होत नाही आहे. ओके, इथे कोणत्या प्रकारची ग्रुपिंग नाही होत आहे मित्रांनो.
इथे मित्रांनो ग्रुपिंग होणार नाही आहे, म्हणजे बघा हा असा आपण ग्रुपिंग करू शकत नाही, डायगोनल्समध्ये ग्रुपिंग करू शकत नाही. लक्षात ठेवा 0 इथे आहे, 1 इथे आहे, 2 इथे आहे, 3 इथे आहे. मिस्टेक झाली होती माझ्याकडनं की मॅपमध्ये मी सांगितले बरोबर. इथे 1 आहे, इथे 1 आहे. अशा सिच्युएशनला काय करायचं आहे मित्रांनो, तर जो सिंगल आहे बघा, सॉरी जो इथं सिंगल आहे ना त्याला एक ग्रुप करायचा, ह्याचा एक ग्रुप करायचा. समजला, फक्त सिंगल जणांचा ग्रुप करायचा. ओके, एवढीच फक्त एक म्हणजे तुम्हाला इथे ग्रुपिंग करायची असेल तर तुम्ही असं करू शकता. म्हणजे बघा याचा एक ग्रुप क्रिएट करा आणि याचा एक ग्रुप क्रिएट करा. ओके, आता ग्रुप याचा क्रिएट झाल्यानंतर बघा काय नाही, पहिल्या याचा काय येणार आहे ए मॉड आणि बी, दुसऱ्याचं येईल ए आणि बी मॉड. ओके, पहिले याचा बघितलं तर काय येईल बघा ए मॉड बी. आपण बघा लिहून घेऊया बघा, आला ए मॉड बी आणि ए बी मॉड, म्हणजे ए आणि बी मॉड आणि ए मॉड बी. ओके, बघा ए मॉड बी या लोकेसाठी काय येईल बघा ए मॉड आणि बी, या लोकेसाठी ए बी मॉड प्लस. आणि जेव्हा केव्हा अशी सिच्युएशन येते बघा ए मॉड बी प्लस ए बी मॉड, तेव्हा काय असतो मित्रांनो, तो तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेला आहे, परत सांगतो, पुन्हा सांगतो की तेव्हा तो असतो एक्स ऑर गेट. आणि आपण या टाईपने एक्स ऑर गेट लिहितो मित्रांनो. लक्षात ठेवा कसं एक्स ऑर गेट लिहिलेलं बघा तुम्ही. सम इज इक्वल टू आपण समसाठी करत आहोत राईट, तर समसाठी करत असताना आपल्या तिथे मस्त बघा की या समसाठी आपण परफॉर्म करत आहोत, म्हणून आपल्याला काय करायला लागला, सम इज इक्वल टू ए, त्याच्या आतमध्ये आपण प्लस दिल्यानंतर सर्कल केला आहे आणि नंतर मग त्याला आपण काय केलं आहे बी, हा आपला असतो एक्स ऑर गेट. ओके, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल तर तुम्हाला हा फायनल तुम्हाला मिळालेला आहे. ओके, हा फायनल इक्वेशन आहे तुमचा. ओके, अजून एक आपल्याला ही गोष्ट कोणासाठी झाली, ही समसाठी झाली. ओके, हे सर्व गोष्टी समसाठी झाले. आता आपल्याला कशासाठी करायचं आहे, तर आपल्याला करायचं आहे मित्रांनो अजून कॅरीसाठी सुद्धा करायचा आहे. तो कॅरीसाठी कसं करायचं ते पण आता आपण बघून घेऊया. ओके, कॅरीसाठी पण केल्यात मग तुम्हाला एक लॉजिकल डायग्राम काढावे लागेल, त्यानंतर हाफ एडर तुमचा कम्प्लीट, तुम्हाला 4 मार्क मिळतील. कॅरीसाठी बघून घ्या मित्रांनो. बघा इथे 1 आहे, कुठे 1 कॅरी निघाले, थर्ड पोझिशनला आहे बरोबर आहे. मग थर्ड पोझिशनला आपल्या इथे काय द्यावं लागेल, 1 द्यावं लागेल. बघा 0 1 इथे 2 आणि इथे 3, माझ्याकडून मिस्टेक होती, लक्षात ठेवा 3 इथे आहे. ओके, पहिले 3चे लोकेशन आपल्याला टाकावं लागेल, 1 टाकावं लागेल. आणि जी आपली इक्वेशन येईल ती कशी येईल बघा, मग ए इंटू बी, कॅरीची इक्वेशन ए इंटू बी. आता आपल्याला समची आणि कॅरीची मिळून आपल्याला डायग्राम काढावी लागेल. मग सम काय आहे मित्रांनो, ए प्लस बी, म्हणजे हा एक्स ऑर गेटसाठी बरोबर आहे. आणि कॅरी काय आहे, ए बी आहे. त्यासाठी आपण डायग्राम बघावी लागेल. बघा डायग्राम कशी काढली, घाबरू नका, सर्व एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. बघा ए आहे, बी आहे राईट. ए आणि बी हे 2 व्हेरिएबल घेतले, त्याला एक सरळ लाईन टाकायची. ओके, आता ते सरळ लाईन कशाला, कारण ते कनेक्टरचं काम करेल. जेव्हा ही सरळ लाईन असेल ना तेव्हा ते काय करेल, कनेक्टरचं काम करेल. ओके, आता बघा हा कनेक्ट करेल, हे 2 नॉड काय कनेक्ट करतील, ए आणि बी. हा एक्स ऑर गेटला एक्स ऑर गेटला कनेक्टेड आहे, म्हणजे हा आणि ह्याच्या थ्रू एक्स ऑर गेट कनेक्ट झाला. आणि आउटपुटमध्ये हा आउटपुट आहे तुमचा, तो आला तुमचा सम. ओके, समजलं इथपर्यंत. बघा ए काढला, बी केला, त्या दोघांना कनेक्ट केला, कोणाच्या गेट थ्रू, एक्स ऑर गेटच्या गेट थ्रू, आणि त्याला आपण म्हणालो सम. ओके, दुसरा काय कॅरी आहे बघा, कॅरी काय ए बी, ए मल्टिप्लाय बाय बी, म्हणजेच की काय जेव्हा मल्टिप्लाय असतो तेव्हा आपण यूज करतो मित्रांनो अँड गेट. ओके, अँड गेटचा आपण यूज करतो. दिसतो तुम्हाला हा अँड गेट आहे बरोबर आहे. एक्स ऑर गेट म्हणजे काय बघा, ऑर गेट त्याला एक लाईन दिली तर झाला एक्स ऑर गेट. आणि बघा ह्याचे जे पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा नोड आहे, तो कनेक्टेड झाला अँड गेटला, म्हणून हा झाला आपला झाला अँड गेट. ओके, आणि त्याला ए इंटू बी तुम्ही लिहा. ए हा तुम्ही आहे ना, ही इक्वेशन ती इथे लिहा आणि ही इक्वेशन इथे लिहा. इतके तुम्हाला स्टेप करायचे तर तुम्हाला 4 मार्क मित्रांनो मिळतील. ओके, जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. मी तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये मी फुल सबस्ट्रॅक्टर घेणार आहे, पण ही व्हिडिओ खूप मोठी होत आहे मित्रांनो, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये फक्त हाफ सबस्ट्रॅक्टरच घेत आहे, हाफ ॲडरच घेत आहे. फुल ॲडर आहे ना तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देईन. ओके, फुल ॲडरचं सर्व एक्सप्लेनेशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन.